सोडून दिलं आणि लांब पुण्याकडे पुणे जिल्ह्यामध्ये एका जंगलात जाऊन भजन करत बसला. बाबा ऐका, लक्ष देऊ ना. जंगलामध्ये भजन करत बसला. लेकरं बाळ सोडून आला आणि जंगलात जाऊन दुसऱ्या जिल्ह्यात भजन करत बसला. पण काही जनावर चालणारी पोरं आली आणि त्यांनी त्याला पाहिलं की पोरांना लगेच गावात जाऊन बातमी सांगितली. म्हणे कोणीतरी आपल्या गावात एक वनात महाराज आला आणि झाडाखाली भजन करत बसायला लागला. आपल्या लोकांना सांगायची उशीर. लगेच दर्शनाला गर्दी सुरू झाली. आता गर्दी झाली की 4 शहाणी माणसं त्याच्यातले पुढे आली. गर्दीचा फायदा काही माणसं मस्त घेतात. 4 शहाणी माणसं पुढे आली. म्हणे महाराज तुम्ही या झाडाखाली बसून भजन करता, पण तोंडावर पावसाळा आला आणि तर पाऊस जर सुरू झाला तर तुम्ही भजन कसं करणार? तुमच्या भजनात व्यत्यय येईल ना. मग एक काम केलं तर चालेल का? म्हणजे काय, तुम्हाला काही झोपडी बांधून दिली तर जमल का? ऐका बघा, महाराजावर वजन राहून गर्दीवर इम्प्रेशन पडावं हे काही माणसाला चांगले देत. म्हणजे तुम्हाला झोपडी बांधून दिली तर जमल का? 4 शहाण्या माणसाने त्याला झोपडी बांधून दिली. आता बघा, हा झोपडीत राहायला लागला आणि आपल्या लंगोटी त्यानं वाळू घातली. लंगोटी वाळू घातली झाला असं, जिथं माणसं राहतात तिथं उंदरं येतात आणि त्या झोपडीत झाली उंदरं. आणि त्या उंदराने नेमका कार्यक्रम केला या महाराजाची लंगोटी करताना. लंगोटी करताना त्यांच्या 4 माणसाला बोलावून घेतलं. म्हणे आहो, चांगलं झाडाखाली भजन करत होतो, तुम्ही झोपडी बांधून दिली. म्हणे ते लोक म्हणले मग झालं काय? अहो म्हणे उंदरं झाले नाही त्या. अहो म्हणजे उंदराला राहू द्या, तुम्ही राहा, ताण का घेता? अहो राहण्याबद्दल काय नाही हो म्हणे, पण त्यांनी माझी लंगोटी करताना याचं काय करायचं सांगा. माणसं म्हणले महाराज टेन्शन घेऊ नका, उंदरावर आपल्याजवळ औषध आहे. काय? बोला 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 बोला. मांजर आणून घालतो, टेन्शन घ्यायचं काम आहे का? 4 शहाण्या माणसाने मांजर आणून घातली. थोडा आवाज होता. 4 शहाण्या माणसानं मांजर आणून घातली. आता हे होते 2 उंदर. त्या मांजराने ते नाश्त्यात खाऊन टाकले. आता त्या मांजराला खायला काय नाही, ते लागलं बोंबलायला. बरं याचीच खायची सोय नाही, त्या मांजराला काय खाऊ घालत? पुन्हा त्या 4 माणसाला बोलून घेतलं. ते मांजर ओरडायचं, भजनात व्यत्यय यायचा. त्या माणसाला बोलावून घेतलं. म्हणे अहो, हे मांजर कशाला आणून घातलं तुम्ही? लोक म्हणजे आता काय झालं महाराज? अहो म्हणे त्या मांजराला खायला काही नाही ना, घुमलायला लागलं. म्हणे भजनात व्यत्यय यायला लागला, त्याला काय? अहो माझीच खायची व्यवस्था नाही तर त्याला काय खाऊ घालू? म्हणले मग आता काय करा? हे बघा म्हणे मांजराला काय लागतं? बोला 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 बोला. दूध. एक गाय आणून घालतो. म्हणे महाराज तुम्हाला वैन आणि मांजराला वैन. 4 शहाण्या माणसाने गाय आणून घातली. आता 10-5 लिटर दूध देणारी गाय पिऊन महाराज किती पेईल? 1-2 लिटर. मांजर 1-2 लिटर. 4-6 लिटर दूध रोज खराब व्हायला लागलं. त्याचा वास सुटायला लागला, भजनात व्यत्यय यायला लागला. पुन्हा मन बेचैन झालं. त्या 4 माणसाला बोलावून घेतलं. अहो हे मांजर घातला आणून. म्हणे आता ही गाय कशाला आणून घातली? काय झालं म्हणे महाराज? अहो म्हणे आता हे दूध रोज खराब व्हायला लागलं, याचा वास सुटायला लागला, भजनात व्यत्यय यायला लागला, रोज दूध खराब होते, मला हे पाहत नाही. माणसं म्हणले महाराज दूध खराब होऊ नये याकरता काय करावं लागेल? तापवावं लागेल. दूध खराब होऊ नये याकरता काय करावं लागेल? तापवावं लागेल. तापवल्यानंतर त्याच्यात थोडं बोला विरजण घालावं लागेल. आणि विरजण घातल्यानंतर त्याची रवी लावावं लागेल. आणि रवी लावल्यानंतर त्याच्यातून लोणी निघेल. आणि ते लोणी काय करावं लागेल? कढवावं लागेल. मग त्याचं काय तयार होईल? तूप. आणि हे सगळं करायचं पाहिजे. एवढं तर म्हणा, हे सगळं करायला कोण पाहिजे? बाई. एक बाई आणून घालतो म्हणे, टेन्शन आहे का? कळलं तुम्हाला? बाई आणून घातली. तिनं 1-1.5 महिना तूप केलं. मग महाराजांनी चूप केला. बरोबर आहे ना? 1-1.5 महिना तूप केलं आणि मग महाराजाला काही बोलू दे ना. मग त्याला वाटलं आहे ना, लोकांना झोपडीत आणून घातली, तर इथून माघारी कशाला लावायची? तिच्यासोबत लग्न केलं. विनोदाचा भाग सोडा. तिच्यासोबत लग्न केलं आणि नवीन संसाराला सुरुवात झाली. महाराज म्हणले संसार व्यसनी. हे संसाराचं व्यसन. काही केल्या हे व्यसन सुटत नाही महाराज. दारू पिणाऱ्या माणसाला किती समजून सांगा तुम्ही, ते म्हणतात कळतंय हो महाराज मला, पण व्यसन लागलं आता सुटायला तयार नाही. मला कळत नाही का दारू वाईट आहे? मला कळतं दारू वाईट आहे, पण आता ते व्यसन मला सुटायला तयार नाही. म्हणून महाराज म्हणले हे व्यसन मला लागलं नाही पाहिजे. संसार व्यसनी पडोने दे. आणि हे संसाराचं व्यसन सुटल्यावर मला